विकासाच्या नावाखाली अनेक पुरातन वृक्ष जे 40, 400, 500 वर्ष जुने आहेत, फायकस प्रजातीतले आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की त्या झाडांना हात लावू नका, अशा झाडांची खुलेआम कत्तल. नाशिकच्या तिन्ही आमदारांनी एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही झाड तोडायचे वेळेस नव्हते, पण जेव्हा ते MIDC मध्ये धर्मांतर झाले त्याच्यासाठी तुम्ही एकदम लगेच आंदोलन केलं, तुमचे कार्यकर्ते आले तिथे तोडाफोड केली. मग जेव्हा वृक्षतोड झाली तेव्हा तुम्ही का आले नाही? वोट बँक तुमचं जर नाशिक आहे तर मग तुम्ही नाशिकरांना सपोर्ट केला पाहिजे. त्या जळगावच्या माणसाला सपोर्ट का करताय तुम्ही? जर तुम्हाला हिंदू मुस्लिम करायचं तर तसं सांगा. झाडाला जात नाही त्याची गुन्हा आहे का? झाडाला जात असती तर तुम्ही आज आले असते का लढायला? माझं नाव भारती जाधव. मी पर्यावरण प्रेमी आहे. 15 वर्षापासून त्यापेक्षा जास्त वर्षापासून काम करते. तर ही जे आजचा जो मोर्चा निघाला आहे तो मला खूप आनंद वाटतो. का जे आपण तरुण मुलं म्हणतो, सतत असं म्हटलं जातं का पर्यावरण प्रेमीमध्ये काही ठराविक चेहरे आहेत. तर आज असं नाही आहे. आज एक तरुणांनी ठरवून हा मोर्चा आयोजित केला होता आणि या मोर्चाला सगळ्यात म्हणजे नाशिक प्रेमी म्हणून ह्या सगळ्याच पक्षाचे लोक इथं आलेले आहेत, जे आज नाशिककर म्हणून रस्त्यात उतरलेले आहेत. तर त्यामुळे मला त्याचा खूप आनंद होतो. आम्ही इथे यामुळे उतरलेलो आहोत की आमच्याकडे सुप्रीम कोर्टाची पण ऑर्डर आहे, हायकोर्टाची पण ऑर्डर आहे की झाडांना हात लावू नये, फायकस वृक्ष स्पेशली. पण प्रत्यक्षात असं झालेलं आहे का NDTचे स्टे असल्यानंतर सुद्धा पुरेपूर वृक्षतोड होते आहे. ती झाली नाही पाहिजे आणि फक्त कायद्याचं पालन केलं पाहिजे, हेच आमचं म्हणणं आहे. आणि अशा प्रकारे आम्ही आज एक प्रेशर क्रिएट केलेलं आहे आणि याचा नक्की उपयोग होईल. कारण आम्हाला नेहमीच असं वाटतं कायद्याने जायला पाहिजे. कायदे पाळले नाही तर भयंकर परिस्थिती होते, ती होऊ नये ही अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 2027 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा आयोजित केलेला आहे आणि हा कुंभमेळा नाशिककरांकडनं इतर भारतवासियांसाठी आहे. नाशिककर आम्ही ह्या कार्यक्रमाचे, ह्या कुंभमेळ्याचे होस्ट आहोत. तर नाशिककरांना ठरवू द्या आम्हाला आमच्या नाशिकमध्ये कुंभमेळा कसा हवा आहे. आम्हाला आमच्या नाशिककरांच्या जे भविष्य आहे, आमचे लेकरं बाळ आहेत, त्यांच्या भविष्य डिस्टर्ब करून आम्हाला हा कुंभमेळा नको आहे. विकासाच्या नावाखाली अनेक पुरातन वृक्ष जे 40, 400, 500 वर्ष जुने आहेत, फायकस प्रजातीतले आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की त्या झाडांना हात लावू नका, अशा झाडांची खुलेआम कत्तल आणि ती पण जळगावच्या माणसाने केली जाते. तर याचा आम्ही तीव्र निषेध करतोय. कुंभमेळ्याला आमच्याकडनं कोणत्याही प्रकारचा प्रतिकार नाहीये. कुंभमेळा झालाच पाहिजे आणि अतिशय चांगला झाला पाहिजे. सगळे भाविक सुखासुखी आले पाहिजे आणि सुखासुखी परत आपल्या घरी पण गेले पाहिजे. पण ह्या कुंभमेळ्यामध्ये मुळे कोणत्याही नाशिककरांना आणि कोणत्याही कुंभमेळ्याच्या भाविकांना आजार किंवा आपल्या पर्यावरणाला घात घालून कुंभमेळा झाला नाही पाहिजे. वंदे मातरम. काही कोणाला त्रास देण्यासाठी अजिबात नव्हता. हा एक शांतता मोर्चा होता. फक्त प्रशासनाला कळलं पाहिजे की ही विनाकारण वृक्षतोड जी चालू आहे, बेकायदेशीरही त्याला म्हणता येईल, कारण आपल्याकडे पुरावे आहेत, त्यातला कायदा आपल्याला माहिती आहे, तरी सुद्धा ही वृक्षतोड जी चालू आहे ही अतिशय अमान्य अशी गोष्ट आहे आणि अमानुषही गोष्ट आहे. आम्ही वृक्षप्रेमी काय, पर्यावरण प्रेमी कदाचित तुम्हीही या वृक्षतोडीच्या मनापासून विरोधातच असाल. विकासासाठी आम्हाला आमची कुठलीही मर्यादा किंवा उल्लंघन आम्ही करत नाही. विकास हवा आहे नाशिकचा, पण आहे ती वृक्ष संपदा जर जतन करून जर आपल्याला हे करता आला विकास, तर त्याच्यासाठी हा शांतता मोर्चा आहे आणि हा मुद्दा हा तुम्हालाही कळला पाहिजे, हा आणि ऍक्टिव्हिटीमध्ये आला पाहिजे, एवढंच आमची मागणी आहे. ह्याच्यासाठी आम्ही कोणालाही निषेध करत नाहीये, वैयक्तिकही आमचा कोणाविषयी राग रोष नाहीये. फक्त झाडं आहे ती नाशिकची संपदा वाचवा, पुढच्या पिढीचा श्वास वाचवा, हे आमचं म्हणणं आहे. वृक्षतोडीसाठी आंदोलन होतं. मला आहे ना, नाशिकच्या तिन्ही आमदारांनी एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही झाड तोडायचे वेळेस नव्हते, पण जेव्हा ते MIDC मध्ये धर्मांतर झाले त्याच्यासाठी तुम्ही एकदम लगेच आंदोलन केलं, तुमचे कार्यकर्ते आले तिथे तोडाफोड केली. मग जेव्हा वृक्षतोड झाली तेव्हा तुम्ही का आले नाही? तिने आमदार, जर तुमचं नाशिक वोट बँक आहे
वोट बँक तुमचं जर नाशिक आहे तर मग तुम्ही नाशिककरांना सपोर्ट केला पाहिजे. त्या जळगावच्या पार्सला सपोर्ट का करताय तुम्ही? आज एक नगरसेवकने आलेला आहे, माजी नगरसेवक आले फक्त. मला फक्त तिने आमदारांना हाच प्रश्न विचारायचा आहे, जर तुम्हाला हिंदू मुस्लिम करायचं तर तसं सांगा. झाडाला जात नाही हे त्याचे गुन्हा आहे का? झाडाला जात असते तर तुम्ही आज आले असते का लढायला? मला तिने आमदारांना प्रश्न, तुम्ही जातीचा राजकारण नका करू. झाड वृक्षतोड होती त्याला तुम्ही सपोर्ट करा आणि वृक्षतोड तुम्ही जर मुख्यमंत्र्यांना जर निवेदन देऊ शकता की धर्मांतर बंद करा नाशिक मधलं, कारवाई करू शकता, मग वृक्षतोडवर का तुम्ही निवेदन देत नाही? हे माझा प्रश्न आहे मुळात.